जगामध्ये मानवी स्वातंत्र्याची घोषणा सर्वप्रथम बुद्धाने केली. त्यांनी या देशातल्या वर्णव्यवस्थेला सुरुंग लावत उपाली नावाचा न्हावी समाजाचा माणूस परिवजा घेऊन अरहंत पदाला पोहोचतो. सुमित भंगी समाजाचा माणूस अरहंत पदाला पोहोचतो. ही मानवी स्वातंत्र्याची घोषणा आणि त्यानंतर आपल्याला बुद्धिझमकडे वळताना पाहायला असेल की कालाम सुत्त आणि बुद्धाने प्रथम हे बघितलं की या सृष्टीची सर्वात सुंदर देणगी काय आहे तर माणूस आहे. मग माणूस जर सृष्टीची देणगी असेल तर माणूस हा सृष्टीचा घटक आहे, महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि म्हणून या मानवी जीवनाला सृष्टीच्या नियमाशी जोडण्याचं सर्वात पहिलं काम बुद्धाने केलं. या मानवी स्वातंत्र्याचा विचार पुढे नेत बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष केला, अनेक लढे उभे केले, हे केवळ माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी. आणि आजही विषमतेच्या समर्थनासाठी उभे राहणारे जे लढे आहेत आपण पाहतो. या देशातली व्यवस्था जी आहे ती अनेक वेळा आपापल्या पद्धतीनं या माणसाच्या अधिकाराला डिवचण्याचं काम करते. आणि म्हणून हा सप्ताह संविधानाचा सप्ताह न राहता मला असं वाटतं की हे संविधान साक्षरता अभियान निरंतर 365 दिवस चाललं पाहिजे. संविधानाबद्दलची आस्था, संविधानामधले जे अधिकार ते केवळ असा मला वाटते की जो सजग समाज आहे, ज्याला कळते काहीतरी, आणि त्यातही आजचा जो बुद्धिस्ट वर्ग आहे याला बऱ्यापैकी कल्पना आहे, पण इतर जो मागासलेला समाज आहे तो संख्येने मोठा आहे, त्याला मात्र संविधानामधला स सुद्धा माहीत नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आपण असं पाहतो की बुद्धाच्या क्रांतीनंतर मनुस्मृती येते, मनुस्मृतीनंतर शिवशाही येते, शिवशाहीनंतर पेशवाई काय येते, आणि भारतीय संविधान येऊन आज जवळजवळ 75 वर्ष होत आहेत. तर त्याची चिकित्सा केली पाहिजे, किमान त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एक विचार लोकांमध्ये निर्माण करणं, लोकांचा मानसिकदृष्ट्या तयार करणं, अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटते की संविधानाचा जागर हा निरंतर सुरू राहिला पाहिजे.